महिला आरक्षण विधेयक विरोधकांनी बहुमतानं फेटाळलं। 528 पैकी 230 मतं विधेयकाविरोधात, तर बाजूनं 298 मतं। उर्वरित 2 विधेयकं मागे घेण्याची सरकारवर नामुष्की। महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपा आक्रमक। भाजप आणि एनडीएचे सहयोगी पक्ष इंडिया आघाडी विरोधात देशभरात करणार आंदोलन। भाजपच्या महिला कार्यकर्त्या उतरणार रस्त्यावर। संसदेबाहेर भाजप महिला खासदारांचं आंदोलन। महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर आक्रमक। विरोधकांविरोधात जोरदार घोषणाबाजी। विरोधकांनी प्रगतीपेक्षा राजकारणाला अधिक महत्त्व दिलं। महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका। रस्त्यावर उतरून नारी शक्तीला अधिकार, न्याय आणि सन्मान मिळवून देऊ, फडणवीसांची प्रतिक्रिया। नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी आरोपी निदा खानच्या पतीला एसआयटीने चौकशी करून घेतलं मुंबऱ्यातून ताब्यात। तर निदा खान अद्यापही फरार असून सतत ठिकाण बदलत असल्याची माहिती। नाशिकमध्ये टीसीएस प्रकरणातील आरोपींचे मोबाईल लॅपटॉप जप्त करून क्लोनिंग, व्हॉट्सअप ग्रुपमधून धर्मांतर कट केल्याचं उघड। डिजिटल पुरावेच आता संपूर्ण प्रकरणाचं सत्य उघडणार। बोंदुखरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा अपघाती मृत्यू। शेळके शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष। अपघाताची एसआयटी चौकशी होणार असल्याची मंत्री बावनकुळेंची माहिती। नेस्को ड्रग्ज प्रकरणात आणखी एकाला अटक। 8वा आरोपी शुभ अग्रवालला उल्हासनगरमधून अटक। शुभ हा ड्रग्ज पोहोचवायचं काम करत असल्याची माहिती। अभिनेता संजय दत्तचा नवा सिनेमा आखरी सवालचा टीजर चर्चेत। गांधींची हत्या, बाबरी मशीद आणि आणीबाणी या सगळ्या मागे आरएसएस होती का? ट्रेलर मधून सवाल। राज्यातील सर्वच शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं बंधनकारक। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द करण्याचे आदेश। 1 लाख रुपयांचा दंड। राज्य शासनाचा निर्णय। आज मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवर 10 तासांचा विशेष ब्लॉक। ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामासाठी पॉवर ब्लॉक। राज्यभरामध्ये आजपासून पावसाचा अंदाज। 22 एप्रिलपर्यंत पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा। उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना मिळणार दिलासा। पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात। विमानतळाची धावपट्टी तात्पुरती बंद। लँडिंग करताना लढाऊ विमानाचं लँडिंग गिअर झाले होते निकामी। लोक भिंतीवर आपटून नातीकडून आजीचा खून। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील घटना। किरकोळ कारणावरून नातीकडून आजीला लाथाबुक्क्यांनी मारहाण। हॉर्मुझची सामुद्रधुनी जहाजांसाठी पूर्णपणे खुली। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची मोठी घोषणा। युद्धविरामाला समर्थन देण्यासाठी इराणचा मोठा निर्णय। दिल्लीमध्ये पावसाची जोरदार हजेरी। राजधानीतील अनेक भागात पाऊस। दिल्लीकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा।